हे बघ, मी आधी पण ड्रायव्हर होतो आणि आता पण ड्रायव्हर आहे. तू नव्हती तेव्हा पण गाडी चालवत होतो आणि आता पण गाडी चालवतोय, कारण गाडी माझं पहिलं प्रेम आहे. गाडी चालवणं जर तुमचं पहिलं प्रेम असेल ना, द्या मग मला सोडून आणि चालू आयुष्यभर गाडी. चालवणारच आहे, तुझी सांगायची गरज नाही मला. हे बघा, तुम्हाला मी अजूनही सांगते, तुम्ही खरंच हे गाडी चालवणं सोडून द्या. अहो 8-8 10 दिवस तुम्ही घरी येत नाही, मला एकट्यालाच राहावं लागतं घरी, आणि किती दिवस चालणार आहे. त्यामुळे म्हणते ही गाडी चालवणं सोडा आणि दुसरं काहीतरी बिझनेस करा. अगं पण तुला सोबत आहे असते ना घरी, तसं पण मी दिवसाड येतो का नाही बरं. गाडी चालवणं सोडलं तर घर कसं चालणार आहे, आणि गाडी चालवणं हा एक बिझनेस आहे, पण तुला समजत नाहीये. तुम्हाला नाही जमणार का मग गाडी चालवणं सोडायला? तुझं काही डोकं बिकं फिरलं का? 100 वेळा सांगू का तुला, गाडी चालवणं सोडलं तर घर कसं चालणार आहे. आणि मी एकदा 40 वर्षात झालो तर जमणार आहे का मला गाडी चालवायला? जोपर्यंत जमतोय तोपर्यंत चालवतोय, आणि पैसा आहे ना माणसाने तरुण वयात कमावला पाहिजे. अहो जर पैसाच कमवायचा आहे तर दुसरं काहीतरी करा ना मग. गाडी चालवणं तुला जर सोपं वाटत असेल ना, तर तुझा खूप मोठा गैरसमज आहे बरं का. गाडी शिकण्यासाठी गाडी सोबत 3 वर्षे घासावी लागतात, मग गाडी शिकतं. त्याच्यानंतर कोणतरी चान्स देतं, मग ड्रायव्हर होतोय माणूस. एवढं हे सहजासहजी होत नाही, आणि तू गाडीला नाव ठेवती. ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचं ते, मला नाही जमणार हे सगळं. अहो तिकडे माझ्या बहिणीचे नवरे बघितलं का, बिझनेस करता येते, त्या किती खुश आहे. तुम्ही असंच आयुष्यभर गाडी चालवत राहा, मला नाही राहायचं इथं. मी चालली निघून माझ्या बापाच्या घरी. हे निघ, लगेच निघ. पुन्हा जर आली नाही तुला गाडी खालीच घालतो. निघ लगेच, थांबू नको. चाललीची. अगं पोरी, तू अचानक आली, अरे सांगितलं बी नाही मला. अरे मला बोलली असती तर मी घ्यायला आलो नसतोय तुला. नाही सांगितलं, त्यांचं माझं नाही पटत, मग मी आले निघून, आणि आता परत नाही जाणार मी तिकडं. का ग? अगं नेमकं काय झालं असं? अहो मी फक्त त्यांना एवढंच म्हणले की तुम्ही ती ड्रायव्हर की सोडा, चांगलं कामधंदा करा, तर नाही ऐकत ते माझं. अगं ड्रायव्हर की सोडा म्हणणं तुझ्यासाठी सोपं आहे, पण त्यांच्यासाठी लय अवघड आहे. कशाला असं बोलली तू? अगं त्यांचा धंदा आहे तो. आता तुम्ही पण त्यांच्या साईडनं बोला. अहो कधी ते घरी तरी असतात का? आज मुंबई तर उद्या चेन्नई, आणि काय हो मी एकटीनच घर चालवायचं का? अगं मग त्यांना सुद्धा वाटत नसेल का आपण बी घरी थांबावा, थोडे दिवस आराम करावा, पण कष्ट करतात ना ते. अहो पण मग आयुष्यभर त्यांनी नुसती गाडीच चालवायची का? कोण म्हणलं आयुष्यभर गाडी चालवणारी? मी सुद्धा ड्रायव्हर की गेली, पण आयुष्यभर गाडीच चालवत बसलो का? नाही ना. अगं त्या ड्रायव्हर की मुळेच आपल्या घरात थोडंफार पैसे आले, आपल्याला जमीन जुमला घेता आला थोडाफार, आपल्या बहिणींची सगळ्या तुझ्या लग्न लावून देता आली, आणि तुझ्या आईने अशीच साथ सोडली का माझ्या अर्ध्यातलं? उलट ती माझ्या मागं खंबीरपणे उभी राहिली का नाही? तू पण तुझ्या नवऱ्या मागं अशीच खंबीर उभी राहा. अगं अशा थोड्या गोष्टीवरनं नवऱ्याची साथ नसते सोडायची, तरच संसार होतो. अहो पण हे बघ, पण बिन काय नाही. तू चल बरं, आत्ताच्या आता तुला घरी नेऊन घालतो मी, चल. राम राम जावाय बापू. राम राम. काय उकडं निघाला? काय नाही, गावात गाडी लावली, नाशिकला चाललोय खाली करायला. बघितलं का, तू निघून आली तरी त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही, कारण त्यांना संसाराची काळजी आहे. आणि हे बघा, तुम्ही पण आता आहे ना, झाले गेलो सोडून द्या आणि तुमची कामं करा बरं. तिला किती सांगितलं ना, नाही समजणार. इथं 200-300 किलोमीटर रोज गाडी चालवावं लागती, पार कंबर दुखतय. आणि यांना काय वाटतं, गाडी चालवणं म्हणजे लय सोपं. अहो चुकलं माझं, तुमची काळजी वाटत होती म्हणूनच बोलत होती मी. जा तुम्ही गाडी चालवायला, पण एक काम करा, फक्त गाडी हळूच चालवा, बाकी घराची काळजी घेईन मी. ठीक आहे, येऊ का? आधीच उशीर झालाय. या. आणि ह्या बघा, काय चुकलं असं सोडून द्या, समजन तिला हळूहळू. आणि गाडी मात्र सावकाश चालवत जबर का तुम्ही. काळजी घ्या आणि आपलं व्यवस्थित संसार करा. जा, चल येऊ का? हा हा. ठीक आहे, काळजी घ्या. बरं चला ना.
जेवण करून घेऊ. चल.